बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. मराठी विषयासंदर्भात स्पेशल क्वेश्चन सिरीज आपण या ठिकाणी घेत आहोत. यापूर्वी आपण ऑलरेडी 20 व्हिडिओ अपलोड केलेले आहे मित्रांनो आणि हा आपला व्हिडिओ क्रमांक 21 आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर हे बघा मित्रांनो, हे जे व्हिडिओ असणार आहे ते पेपर 1 आणि पेपर 2 भाषा 1 आणि भाषे 2 साठी मराठीसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे. यापूर्वी 20 जे आपले व्हिडिओ अपलोड केलेले आहे मित्रांनो ते प्लेलिस्टच्या स्वरूपात आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये उपलब्ध आहे, ते तुम्ही पाहू शकतात. अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी काय आहे मित्रांनो ॲड करत आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. तर मित्रांनो, प्लीज व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या. प्रश्न क्रमांक 1 आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेत विचारला जाऊ शकतो. 4 ऑप्शन दिलेले आहे: केशवसूत, लो टिळक, विष्णू शास्त्री चिपळूणकर किंवा बाळ कवी. अशा प्रकारे आपल्याला काय आहे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा की आधुनिक मराठी काव्याचे जे जनक आहे मित्रांनो ते केशवसूत असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. आता केशवसूत म्हणजे काय? तर हे बघा मित्रांनो, केशवसूत म्हणजे काय या संदर्भात आपण माहिती या ठिकाणी पाहत आहोत की आधुनिक मराठी काव्याचे जे जनक आहे केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले आहेत. यांचे म्हणजे टोपण नाव आहे त्यांचं. ओके, त्यांनी कवितेला एक स्वच्छंद आणि मुक्त रूप दिले, ज्यामुळे ते आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक मानले जातात. केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या टोपण नावानेही ओळखले जातात, हे आपल्याला माहीतच आहे. प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की माधवनुज हे कोणाचे टोपण नाव आहे? आता हे बघा मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला टीएटीच्या परीक्षेमध्ये प्रत्येक वर्षी विचारले जातात. आता या ठिकाणी प्रश्न आहे की माधवनुज हे कोणाचे टोपण नाव आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेला आहे: विष्णू शास्त्री चिपळूणकर, नारायणराव साने, काशीनाथ हरी मोडक किंवा बाळकवी. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा माधवनुज म्हणजे कोण? तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे उत्तर असणार आहे आपलं काशीनाथ हरी मोडक. म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असणार आहे ते आपलं काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. आता या संदर्भात माहिती दिलेली आहे की काशीनाथ हरी मोडक हे माधवनुज या टोपण नावाने ओळखले जातात. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे? सोपा प्रश्न आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की लावणी जे असणार आहे ते महाराष्ट्रात जे आहे मित्रांनो म्हणजे खूप फेमस आहे. ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 विचारलेला आहे: बुद्धगम्य म्हणजे काय? आता हे बघा अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. बुद्धगम्य म्हणजे काय अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे: अनाकलीय, अनाकलनीय, बाळबोध, बुद्धीला समजणारे किंवा बुद्धीला अगम्य. तर हे बघा मित्रांनो, बुद्धिगम्य म्हणजे काय? तर बुद्धीला समजणारे. ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. क्रमांक 5 विचारलेला आहे की हे बघा शुद्ध शब्द कोणता? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा शुद्ध शब्द कोणता? तर म्हणजे हे बघा अशा प्रकारे जे आहे ते पारितोषिक लिहिला जातो मित्रांनो. पारितोषिक जे आहे ते अशा प्रकारे लिहिला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपलं काय उत्तर असणार आहे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. या ठिकाणी जे आहे ते चुकीचा दिलेला आहे. ओके, पर्याय क्रमांक 3 जे असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6वा प्रश्न विचारलेला आहे की पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? हे बघा मित्रांनो, मूर्धन्य वर्ण कोणता अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. थ, ळ, ख किंवा स. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि ळ जे असणार आहे मित्रांनो ते आपला काय असणार आहे मूर्धन्य वर्ण असणार आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7वा प्रश्न विचारलेला आहे की पुढीलपैकी नापुसक लिंगी नाम ओळखा. आता हे बघा मित्रांनो, नापुसक लिंगी नाम ओळखा अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे: फुगे, धागे, सोगे किंवा वांगे. तर वांगे काय असणार आहे या ठिकाणी नापुसक लिंगी काय असणार आहे मित्रांनो नाम असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8वा प्रश्न दिलेला आहे की कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह काय अंडरलाईन केलेला आहे पुढे सरसावले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे: केवल प्रयोगी अव्यय,
क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय किंवा उभययान्वी अव्यय. तर हे बघा मित्रांनो, उभययान्वी अव्यय काय असणार, सॉरी शब्दयोगी अव्यय काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, 9वा प्रश्न विचारलेला आहे की मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता. आता हे बघा मित्रांनो, या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता. तर गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सर्वनामिक विशेषण. तर हे बघा मित्रांनो, सर्वनामिक विशेषण आपल्याला कुठेच दिसत नाही, संख्यावाचक विशेषण सुद्धा या ठिकाणी दिसत नाही मित्रांनो. आता उरलेले आपले 2 ऑप्शन या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे धातू साधित विशेषण, कारण की बोलकी हे काय असणार आहे धातू साधित विशेषण असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, 10वा प्रश्न दिलेला आहे की विरुद्ध शब्दाची अचूक जोडी कोणती. आता हे बघा 4 जोडी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि अचूक जोडी कोणती अशा प्रकारे काय आहे मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे. तर 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा अनुरूप, विजोड, कोवळ, निंबर आणि टवटवीत मलूल हे बरोबर असणार आहे मित्रांनो. परंतु या ठिकाणी जे अयोग्य जोडी, सॉरी अचूक नाही आहे, अयोग्य जोडी आहे. तर ऑप्शन क्रमांक जे 2 असेल मित्रांनो ते अयोग्य जोडी आहे, म्हणजे चुकीची जोडी आहे. ऑप्शन क्रमांक 2 जर असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. पाहूया पुढचा प्रश्न. त्या अगोदर मित्रांनो हे बघा तुमच्यासाठी एक महाटेट धमाका 2025 आम्ही या ठिकाणी घेऊन आणलो आहोत मित्रांनो, की मराठी प्लस समाजशास्त्र मित्रांनो म्हणजे परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र हे दोन्ही विषयासाठी आणि मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी 800 महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी काय आहे मित्रांनो तयार केलेले आहे. म्हणजे मराठीसाठी तुम्हाला 400 प्रश्न भेटणार आहे आणि इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि भूगोल विषया संदर्भात म्हणजे मित्रांनो तुम्हाला 400 प्रश्न या ठिकाणी भेटणार आहे आणि प्राइस फक्त आपण या ठिकाणी ठेवलेली आहे 200 रुपये मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने आणि परीक्षेला फक्त 21 दिवस बाकी आहे, त्या अनुषंगाने खूप इम्पॉर्टंट हे सराव प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे. प्राइस फक्त 200 रुपये आहे मित्रांनो. एक कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. या नंबरवर आताच कॉन्टॅक्ट करा आणि हे तुम्ही परचेस करून घ्या. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. 11वा प्रश्न विचारलेला आहे की पुढीलपैकी भिन्न अर्थ वाक्प्रचार कोणता अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहे. धाबे दणानने, पोटात गोळा येणे, अंगाच्या थरकाप उघडणे किंवा उडणे किंवा अंगाच्या तीळपापड होणे अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि ऑप्शन क्रमांक जे 4 असणार आहे म्हणजे अंगाच्या तीळपापड होणे काय असणार आहे मित्रांनो आपला म्हणजे भिन्न वाक्प्रचार या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. 12वा प्रश्न दिलेला आहे की हे बघा खालील पर्यायातून समानार्थी शब्दाची विसंगत जोडी ओळखा. आता हे बघा मित्रांनो विसंगत जोडी कोणती अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा पत्थर दगड बरोबर जोडी आहे, आस्था आपुलकी हे सुद्धा बरोबर आहे, आदिम मूळचा हा सुद्धा काय असणार आहे योग्य जोडी असणार आहे. परंतु लतिका आणि कन्या हे काय असणार आहे मित्रांनो विसंगत जोडी या ठिकाणी दिलेली आहे. पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपलं काय असणार आहे चुकीचा म्हणजे अयोग्य जोडी असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे की पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता. 4 शब्द आपल्याला दिलेले आहे मित्रांनो आणि अशुद्ध शब्द कोणता. तर हे बघा परीक्षा बरोबर लिहिलेला आहे, शिक्षण सुद्धा बरोबर आहे, उपहारगृह सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. परंतु आशीर्वाद काय आहे या ठिकाणी जे आहे मित्रांनो ते चुकीचा लिहिलेला आहे, कारण की आशीर्वाद जे आहे ते अशा प्रकारे लिहिला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असणार आहेत ते आपला काय असेल योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. 14वा प्रश्न विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि घ काय असणार आहे म्हणजे ज्या वर्णामध्ये एच ची वॉइस निघते मित्रांनो ते आपला महाप्राण असतो. म्हणजे घ काय असणार आहे मित्रांनो आपला दुसरा आणि चौथा म्हणजे क ख आणि ग घ, ख आणि घ म्हणजे दुसरा आणि चौथा जे वर्ण असतो मित्रांनो ते आपला काय असतो महाप्राण असतो. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी वाचनांची योग्य जोडी ओळखा. वचनांची योग्य जोडी ओळखा मित्रांनो. एक वचन अनेक वचनासंदर्भात काही जोड्या या ठिकाणी दिलेल्या आहे आणि योग्य जोडी कोणती अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा पुस्तक आणि पुस्तके हे काय असणार आहे आपली योग्य जोडी असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 3 दिलेला आहे ते काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 16. 16वा प्रश्न विचारलेला आहे की प्रित्यर्थ या शब्दाच्या संधी विग्रह करा. आता हे बघा मित्रांनो प्रित्यर्थ एक शब्द दिलेला आहे, या शब्दाचा आपल्याला काय आहे योग्य संधी
विग्रह या ठिकाणी करायचा आहे, तर प्रीती प्लस अर्थ म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल मित्रांनो ते काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न विचारलेला आहे की मनचक्षु या शब्दातील संधी स्पष्ट करा. खूप खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. या शब्दातील जे संधी आहे ते आपल्याला स्पष्ट करायचे आहे. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि ऑप्शन क्रमांक जे 3 असेल म्हणजे व्यंजन संधी मन प्लस चक्षु हे काय असणार आहे मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न विचारलेला आहे की साखर भात या शब्दाचे लिंग कोणते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, उभयलिंगी, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी किंवा नपुंसकलिंगी, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा मित्रांनो, साखर भात याची जे लिंग असणार आहे ते असणार आहे पुल्लिंग. ऑप्शन क्रमांक जे 2 असणार आहे मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न विचारलेला आहे की कुंकू या शब्दाचे सामान्य रूप खाली दिलेल्यापैकी कोणते ते सांगा. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे, कुंकवा, कुंकू, कुंकुवा, कुंकवी, अशा प्रकारे. तर हे बघा मित्रांनो, कुंकू या शब्दाचे जे सामान्य रूप असणार आहे ते कुंकुवा असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत की खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही. तर हे बघा मित्रांनो, खूप खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न सुद्धा असणार आहे की कोणत्या शब्दाचे जे आहे ते सामान्य रूप होत नाही. तर ससा याचे सामान्य रूप होते मित्रांनो, भूत याचे पण होते, पान याचे पण होते, परंतु वधू याचे सामान्य रूप होत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न क्रमांक 21वा प्रश्न विचारलेला आहे की पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. त्याची आई मांडवाखाली जाईच्या फुले वेचत होती, अशा प्रकारे एक वाक्य दिलेलं आहे आणि शब्दयोगी अव्यय ओळखा अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर खाली हे काय असणार आहे मित्रांनो, शब्दयोगी अव्यय असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न दिलेला आहे की राजाने राजवाडा बांधला हा कोणता प्रयोग आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, कर्मणी, कर्तरी, भावे किंवा कर्मणी व भावे. तर हे बघा मित्रांनो, हे असणार आहे कर्मणी प्रयोग, कारण की राजाने राजवाडा बांधला हे कोणते प्रयोगाचे उदाहरण आहे, तर कर्मणी प्रयोगाचे उदाहरण या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे की मुले शाळेत गेली हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे, स्वार्थी, अज्ञार्थी, विद्यार्थी किंवा यापैकी नाही. तर हे बघा, मुले शाळेत गेली हे जे वाक्य असणार आहे मित्रांनो ते स्वार्थी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असेल आपला, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न विचारलेला आहे की बजार हाट या शब्दात कोणता समास आहे. बजार हाट या शब्दात कोणता समास आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास, द्विगु समास किंवा अव्ययीभाव समास. तर हे बघा मित्रांनो, बजार हाट या शब्दात कोणता समास आहे, तर समाहार द्वंद्व समास म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे मित्रांनो. दशानन असो, दशमुख असो किंवा दशभुजा असो हे कोणत्या प्रकारचा समास आहे, तर बहुव्रीय प्रकारचा समास आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असेल मित्रांनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 26 विचारलेला आहे की पुढील शब्दांमधून अनेक वचनी शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, 4 शब्द दिलेले आहे आणि अनेक वचनी शब्द कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि वाटा काय असणार आहे मित्रांनो, अनेक वचनी शब्द या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 27 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 27 विचारलेला आहे की ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाच्या आई विना भिकारी या काव्यपंक्तीतील रस ओळखा. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाच्या आई विना भिकारी म्हणजे करुण रस या ठिकाणी काय आहे, निर्माण होत आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 28, सायंकाळची शोभा या कवितेतून हा प्रश्न घेतलेला आहे मित्रांनो, भास्करराव तांबे यांच्या कवितेतून की पिवळे तांबूस ऊन कवडे पसरे चौफेर, ओठा नेई सोने वाटे वाहून या दूर या काव्यपंक्तीत कोणता अलंकार आहे, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, अतिशयोक्ती, उत्प्रेक्षा, रूपक किंवा उपमा. तर हे बघा, उत्प्रेक्षा काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29 विचारलेला आहे की
जीवावर बायजी उदार या म्हणीच्याच अर्थाची म्हण ओळखा, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे मित्रांनो. आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. हे काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 30 विचारलेला आहे की हळद लागणे या वाक्प्रचाराच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. 2चे 4 हात होणे, बोभाटा होणे, मनात मांडे खाणे किंवा हायसे वाटणे. तर 2चे 4 हात होणे हे काय असणार आहे मित्रांनो, हळद लागणे या वाक्प्रचाराचे योग्य अर्थ आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे मित्रांनो, राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. आणि तुमच्यासाठी फक्त 199 मध्ये आपण मित्रांनो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे प्रश्नसंच या ठिकाणी देत आहोत मित्रांनो, जे परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की जशा प्रकारे आम्ही 10 प्रश्नसंच फक्त आणि फक्त बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी तयार केलेले आहे मित्रांनो, परीक्षेच्या म्हणजे जवळपास 2013 ते 2024 पर्यंत जशा प्रकारे प्रश्न परीक्षेत विचारले गेलेले आहे मित्रांनो, तशाच प्रकारचे प्रश्न आपण या 10 प्रश्नपत्रिकेमध्ये ॲड केलेले आहे. आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 30 प्रश्न मिळणार आहे मित्रांनो. आणि परीक्षेपूर्वी हे तुमची खूप बेस्ट प्रॅक्टिस होऊ शकते मित्रांनो माझ्या मते. कारण जशा प्रकारे आम्ही हे प्रश्नसंच तयार केलेले आहे, क्वालिटी बेस्ड क्वेश्चन ॲड केलेला आहे मित्रांनो. डिफिकल्टी लेवलचा सुद्धा मी काय या ठिकाणी विचार केलेला आहे. आणि त्या स्वरूपाने आम्ही हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी मित्रांनो काय आहे तयार केलेली आहे. तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे परचेस करू शकतात मित्रांनो. स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही आत्ताच कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा मित्रांनो.